हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्लॉगमध्ये खूप धमाल आणि मस्ती आणि खूप सारी मजा असणार आहे, कारण आज आहे गृहप्रवेशाचा व्लॉग. तर चला बघूया. बगीचे पे बगीचे में बंदर, तुम लोग एक साइड, प्रिया मेरे दिल के अंदर. सोनारावांनी घडवले सोन्याचे दागिने, विक्रांत रावांचे नाव घेण्याचे तुम्ही सर्वांनी अडवले. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, सिद्धार्थ रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी. आयुष्यात नवी नवी गाणी, कुंदर माझा राजा मी त्यांची राणी. सहजाची पाहिले नजर केली आकाशात, रवींद्र भारतारांचं नाव घेते भारताच्या नकाशात. तर अशा प्रकारे घरभरणीचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्यांनी अशी नावं घेतली होती. जस्ट टाइमपास आम्ही खूप मस्ती आणि एन्जॉय करत होतो. घरभरणीसाठी सकाळी आम्ही छान असे रेडी होऊन पूजेसाठी जमलो होतो. तर तिथे आम्ही केलेली खूप सारी मजा, धमाल, मस्ती आणि एन्जॉय आज या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जसं माझं लव्ह मॅरेज आहे, इंटरकास्ट मॅरेज, तसंच माझ्या भावाचं सुद्धा इंटरकास्ट मॅरेज आहे. पण आमचे दोन्ही फॅमिली आम्ही खूप हॅप्पी आहोत आणि खूप असं एन्जॉय करतो एकत्रित येऊन. जेव्हा आम्ही सगळे एकत्र जमतो आणि माझे रिलेटिव्स वगैरे एकत्र जमतात, तेव्हा खूप सारी धमाल मस्ती होते. त्याचबरोबर माझे हजबंडसुद्धा खूप एन्जॉय करतात माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये. तर अशा प्रकारे बाबासाहेबांच्या फोटोला आणि गौतम बुद्धांच्या फोटोला वंदन करून नंतर मम्मीचाही आशीर्वाद यांनी घेतला. त्यानंतर गृहप्रवेशाचा कार्यक्रम खूप छान असा पार पडला. एकमेकांना स्वीट भरवून त्या लोकांनी एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट केला आणि सगळ्यांनाही स्वीट दिलं. त्यानंतर हे माझे पप्पा आहेत. तर मी असंच टाईमपास करत होते. खूप असं छान डेकोरेशन केलं होतं. तर मी एकेकांना असं कॅमेरामध्ये शूट करत होते. हे दोघे माझे भाऊ आणि वहिनी आहे. 2 नंबर भाऊ आणि वहिनी. ही माझी मावशी आणि मामी आहे. ह्यांचंही मी शूटिंग करत होती व्हिडिओ. आणि हे माझे दोघे भाऊ आहेत. माझ्यापेक्षा खूप हाईट आहे. ते दोघेही माझ्यापेक्षा छोटे आहेत, पण हाईटने माझ्यापेक्षा खूप मोठे दिसतात. आणि ह्या दोघांना तर ओळखतच असाल, हे मी आणि माझे हजबंड. आणि त्यानंतर हा माझा मावस भाऊ आणि त्याची बायको. त्यानंतर दुपारच्या वेळेस सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि सगळ्यांना छोटीशी भेटवस्तूसुद्धा दिली. तर हे सगळे पाहुणे आले होते. आणि त्यानंतर संध्याकाळी विहानचा बड्डे होता. तर बड्डे सेलिब्रेशनही खूप छान झालं. मला काही सगळे व्हिडिओ शूट करता आले नाही, त्यामुळे मी थोडेफार फोटोज तुमच्याबरोबर शेअर करते. हे माझे मामा, मामी, निवेद आणि विहान आहे. तर बड्डेमध्ये आम्हीच लहान मुलं बनलो होतो आणि कॅप घालून जस्ट टाईमपास करत होतो. खूप एन्जॉय करत होतो आणि मस्ती करत होतो. तर असं आम्ही खूप जास्त एन्जॉय करत होतो अशा प्रकारे. आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पोपटी केली होती. हा माझा जो मावस भाऊ आहे त्याने सगळं अरेंजमेंट केलं होतं. पोपटी त्यालाच बनवता येते. आम्ही फक्त एन्जॉय करत होतो, हसी मजाक करत होतो. दुपारच्या वेळेस खूप सारे, हा माझा आते भाऊ आहे आणि हे सगळे माझे कझिन्स आहेत. तर खूप असं एन्जॉय केला. आणि तर खूप सारे गेस्ट आले होते. एवढे गेस्ट होते की व्हिडिओ शूट करणं मला बरोबर दिसत नव्हतं. तर जास्त काही व्हिडिओ मी शूट करू शकले नाही. पण थोडेफार व्हिडिओ जे काहींनी शूट केले होते तेच मी मागून याचं मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर हे बघा, पोपटी बनवून रेडी झाली आहे. सगळे खूप छान एन्जॉय करत आहेत आणि सगळे रोशन म्हणजे माझ्या मावस भावाला म्हणतात खूप छान बनवली असं सगळे बोलत होते. तर सगळे माझ्याबद्दल बोलत होते की मी व्हिडिओ बनवेल आणि अपलोड करेन म्हणून. पण ॲक्च्युली मी रेकॉर्डच काही केलं नव्हतं. गडबडीमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग राहून गेलं होतं. तर पार्टी अजून आजच्या दिवसाची संपली नव्हती. अजून ही खूप एन्जॉय करणं बाकी होतं. पोपटी झाल्यानंतर सगळ्यांनी खूप असं छान डान्स केला. तो पण तुम्हाला पुढे दाखवते. तर रात्री खूप लेट झालं होतं पोपटी होईपर्यंत. तोपर्यंत अर्धे गेस्ट झोपले होते. हा रूम जो त्याने घेतला आहे तो 2 BHK आहे. त्यामुळे मागच्या साईडला 2 बेडरूम आहेत. त्या बेडरूममध्ये सुद्धा पाहुणे झोपले होते आणि त्यांच्या जुन्या घरामध्ये सुद्धा अर्धे पाहुणे होते.
आम्ही फक्त बॉईज किंवा कझिन्स वगैरे आत्या मावशी काका आणि मामी त्यांची मुलं वगैरे असेच आम्ही सगळे एन्जॉय करणारे जागे होतो. म्हणजेच डान्स वगैरे करणारे, हसी मजाक करणारे. बाकी सगळे एन्जॉय करून झोपले होते. तर आम्ही जागून मस्ती करत होतो. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर सॉन्ग शेअर करू शकत नाही, कारण यूट्यूबमध्ये मूवीचे सॉन्ग शेअर करू शकत नाही. तर या व्हिडिओमध्ये खूप छान छान सॉन्गमध्ये हे नाचत आहे. तर सॉन्ग असते तर तुम्हाला अजून मजा आली असती, पण हे विदाऊट सॉन्गमुळे तुम्हाला अजून एवढं काही कळणार नाही. पण खूप मजा केली, खूप धमाल केली. अशा प्रकारे खूप एन्जॉय केला. तर असे दिवस वारंवार येऊ असं. आणि 2025 जसं सगळ्यांना चांगला गेला, तसंच येणारा 2026 सुद्धा सगळ्यांना चांगला जावं. मी आणि माझ्या मामाने 2025मध्ये रूम घेतले होते. तसंच हा येणारा 26 वर्ष ही सगळ्यांना आणि सगळ्यांसाठी खूप आनंदाचं जावं आणि सगळ्यांची खूप प्रगती होवी. सगळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत, अशी मी या 2026च्या इयरकडे अपेक्षा करते. माझे मिस्टर आणि मी डान्स करत होते एका गाण्यावर. आय थिंक 7 समुंदर हे वालं गाणं होतं आणि हे एक पंजाबी गाणं होतं. त्याच्यावर आम्ही सगळे हे डान्स करत होतो. हा ग्रीन टी शर्टवाला जो आहे तो माझा मामे भाऊ आहे आणि येलो टी शर्टवाले माझे हजबंड आहे. तिथे ग्रीन कुर्तीवाली माझी मामी उभी आहे आणि त्यामध्ये आणि मध्येच माझं मागच्या साईडला जे उभे आहे तो माझा मामा आहे. ही एक माझी बारकी छोटी वहिनी आहे. तर अशाच प्रकारे हा 25 इयर्स आमच्यासाठी खूप छान गेला. तसंच 2026 इयरसुद्धा आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच खूप छान जावं, खूप प्रगतीचं जावं आणि खूप सुख समृद्धीचं जावं अशी मी अपेक्षा करते. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच संपवते. अजून एक धमाल मस्तीवाला माझा डेली ब्लॉग तुमच्याबरोबर नक्की येईल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.